भगवानगड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठीशी महंत नामदेव शास्त्रींकडून निर्दोषत्वाचं सर्टिफिकेट। नामदेव शास्त्रींच्या पाठिंब्यासारखी दुसरी ताकद नाही, धनंजय मुंडेंनी मानले आभार। नामदेव शास्त्रींनी आरोपींच्या मानसिकतेवर बोट ठेवल्यानं संतापाचा भडका। घटनेची माहिती नसेल तर महंतांना पुरावे देऊ, धनंजय देशमुख यांची तयारी। तर महंतांनी मर्यादा पाळाव्यात, आव्हाडांचा सल्ला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातल्या कार्यक्रमामध्ये एकत्र। दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 15 मिनिटे चर्चा। कुंभमेळ्याचा विचार करता नाशिकचं पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळावं, भाजपच्या गिरीश महाजन यांची अपेक्षा। तर रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेचा आग्रह कायम। राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्यासारखा प्रकार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळांचं वक्तव्य। राज्यपाल होऊन मी सर्वसामान्यांच्या समस्या सोडवू शकणार नसल्याचंही वक्तव्य। शिवसेनेकडून पडद्यामागे मिशन टायगरला सुरुवात, अनेक जिल्ह्यातील आणि तालुक्यातल्या नेत्यांचा प्रवेश होणार, एकनाथ शिंदे यांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडींची कार गुजरातच्या भिलाडीतल्या खाणीतून बाहेर काढली। कारमध्ये सापडलेला मृतदेह धोडींचाच असल्याची शक्यता। शिक्षण मंत्री दादा भुसेंनी अप्रत्यक्षपणे फेटाळली नितेश राणेंची बुरखाबंदीची मागणी। बुरखा घातलेली किंवा बुरख्याविना विद्यार्थिनी कॉपी करणार नाही, यासाठी शिक्षण विभाग दक्ष असल्याचं केलं स्पष्ट। मविया सरकारच्या काळात शिंदे फडणवीसांना अटक करणार असल्याचा आरोपांच्या चौकशी करता एसआयटीची स्थापना। सत्यनारायण चौधरींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी। देवी लक्ष्मी गरीब आणि मध्यम वर्गावर कृपा करो, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आयकर सवलतीचे संकेत। उद्या सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प। जीबीएसचा पुण्यातल्या तिसरा आणि राज्यातला चौथा बळी, 60 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवशी दोघांचा मृत्यू। ममता कुलकर्णीला नुकतंच दिलेलं किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर पद रद्द। ममताला मदत करणाऱ्या लक्ष्मीनारायण त्रिपाठीचंही महामंडलेश्वर पद काढून घेतलं। किन्नर आखाड्याची फेररचना होणार। विराट कोहली रणजीमध्येही अपयशी, रेल्वे विरुद्धच्या सामन्यात फक्त 6 धावांवर क्लीन बोल्ड। विराट बाद होताच हजारो प्रेक्षक स्टेडियममधून बाहेर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।